नमस्कार. AVP मराठीमध्ये आपले स्वागत आहे. शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानात यंदाचा श्री रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला आहे. संस्थानतर्फे आयोजित 132वा श्रीरामनवमी उत्सव दिनांक 19 मार्च ते 26 मार्च 2026 दरम्यान पार पडला. पारंपरिक धार्मिक पद्धतीनुसार या उत्सवात दररोज सकाळी काकडा, गाथा, भजन, दुपारचे प्रवचन आणि सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री श्रीहरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांनी सहभाग घेत भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. तसेच श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने विशेष कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चैत्र शुद्ध 5 पासून सुरू झालेल्या अखंड रामायण स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती चैत्र शुद्ध नवमी रोजी सकाळी संपन्न झाली. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी टाळ, मृदुंग, नगारे आणि मंगलवाद्यांच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते. या वर्षीच्या उत्सवात तब्बल 772 दिंड्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये नव्याने सहभागी झालेल्या दिंड्यांना टाळ, वीणा, मृदुंग यासारखी भजनी साहित्य देण्यात आले. तसेच संत साहित्याचे वितरणही करण्यात आले. भक्तांसाठी महाप्रसादाची व वैद्यकीय व्यवस्था संस्थांतर्फे करण्यात आली होती. विशेष म्हणजे शेगावसह विविध शाखांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला आणि सुमारे 1,30,000 भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे श्रीरामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री गजानन महाराज मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. AVP मराठीसाठी मुख्य संपादक विठ्ठल अवताडे, कार्यकारी संपादक समीर देशमुख, उपसंपादक आदित्य चव्हाण, शेगाव.